नमस्ते सर. मागच्या वेळेला जसं मी तुम्हाला बोललो होतो बोलायचं खूप काही आहे, पण थोडं त्यावेळेला बोललो होतो, थोडं आत्ता बोलतोय, थोडं अजून बोलायचं कधी ते तुम्हालाही माहिती आहे. बरं, सर्वात आधी ओळख करून देतो. माझं नाव अमित पाटील. मी ऑक्टोबरची बॅच अटेंड केली होती, गेल्या महिन्याची जी मी अटेंड केली बॅच, 4 दिवस पूर्ण इथं येऊन बघितलं, मला काहीही कळलं नाही. 4 दिवसात काहीही कळलं नाही. पण एकच गोष्ट कळली होती की सर जे म्हणायचे 98% लॉस करणाऱ्यांमधून आपल्याला उठून 2% प्रॉफिटवाल्यांच्यामध्ये येऊन बसायचं. फक्त एकच गोष्ट तेवढी डोक्यात होती, आपण 2% येऊन बसायचं. क्लासला यायच्या आधीच घरामध्ये सेटअप वगैरे सगळा लावून ठेवला होता. क्लास झाल्यानंतर सेटअप वगैरे सगळा चालू करून दिला. सेटअप चालू केला, पुढं बघायला लागलो, काय सगळ्या लाईनी बिनी दिसत आहेत, काय ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, कशाला काहीच कळत नव्हतं. ते लिहून दिलेलं सगळं वाचत होतो, त्याप्रमाणे बघत होतो, तरी काय कळत नव्हतं त्याच्यामध्ये. मग सपोर्ट टीमला फोन केला, सगळं ड्रॉइंग काढून घेतलं, जे त्यांना ॲक्सेस दिलं, त्यांना विचारलं ही लाईन कशाची, हे काय हे काय हे काय ते काय. आता सगळं इथं ज्यावेळेला रिपीटरला आलो आहे मी आता आल्यानंतर माझे पूर्ण सगळे डाऊट क्लिअर झालेत. मी बघितलं असेल कोणी, मी एक पण डाऊट विचारला नाही. मला डाऊट विचारावा लागलाच नाही. जसं सर तुम्ही मगाशी म्हणले की मी बारीकचा एक डाऊट विचारत होतो, कुणाला वाटत असेल मी शायनिंग मारतोय, बोलतोय, पुढं हे करतोय. सर असं नसतं. मी तुम्हाला एक गोष्ट त्यातनं सांगतो की काही जण यामध्ये असे असतात ना की त्यांना बोलायला भीती वाटते, मी कसं बोलू, मी कसं विचारू. काही जणांचं असं असते, आता माझाच डाऊट तुम्ही विचारला, मी कशाला विचारू. त्यामुळं असं तुम्ही काय समजू नका की नाही आपल्याला कोण काय पाठीमाग नाव ठेवा. उलटं चांगलं असते, जेवढं डाऊट आपण सरांना विचारतोय ना तेवढं त्याचं विश्लेषण पण होतं. आता मी रिपीट करतोय, पण माझं जवळजवळ आता मी 10 वेळा क्लास अटेंड केल्यासारखं माझं झालं आहे. याचा रिझन हा आहे की सरांनी 4 वेळा सांगितलं असेल आणि तुम्ही प्रत्येकजण डाऊट विचारायचे. आता तुम्हाला पटणार नाही, मी जर वही काढून दाखवली ना तर 5 ते 6 पेज माझे डाऊट आहेत. 5 ते 6 पेज तुम्हाला सर मी कृष्णा सर दाखवलं होतं परवा की तुम्ही माझे निम्म्यापेक्षा जास्त डाऊट तुम्ही विचारले. की आपल्याला जो कॉन्फिडन्स येतो ना तो फक्त तुषार भोमकर सरांकडनंच येतो. त्यांच्या सांगण्याची बोलण्याची एकदम जी काही पद्धत आहे ती इतकी खरी आहे ना, खरी. शो ऑफ नाही आहे किंवा उगाच बोलायचं म्हणून बोलायचं, काही पण दाखवायचं, काही नाही. आता सर जसं आम्ही मागच्या बॅचला होतो त्यावेळेला तुम्ही दुबईचे काही गोष्टी सांगायच्या, पण ते तुम्ही लिमिटेड सांगायच्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही जे सांगितलं ना ते तुम्ही बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यावेळेला जेवढं घडलं होतं तुम्ही तेवढंच सांगितलं. त्याच्यानंतर ह्या मधल्या महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही एकदा दोनदा जाऊन आला असाल, त्याच्यानंतर जे घडलं ते तुम्ही सांगत होता. म्हणजे ऑब्झर्व करायची जी आमची क्षमता नाही लक्षात येते की समोरचा माणूस सांगतोय ना, जे घडतंय किंवा जे आहे ते खरं सांगतात. असं नाही की बाबा समोरच्याला सांगायचं आहे, बडेजावकी मारायची आहे, मोठेपणा करायचा आहे. हा प्रकार सरांच्यात काही दिसत नाही, कधीच दिसला नाही. मला तर वाटते नसणारच आहे तो काय. जे काय आहे ते खरं बोलतात आणि समोरच्याला जे आहे ते क्लिअर सांगतात. 10 वेळा बोलतात. तुम्हाला काय समजले का नाही विचारा. जेव्हा लास्ट टाईमला सर क्लास करत होतो ना त्यावेळेला तुम्ही म्हणायचे समजले का सगळ्यांना, हो. सगळे हो म्हणायचे, मला काहीच कळत नव्हतं. मी पण आपलं हो म्हणायचं ते. पण त्यांचं जे लास्टची वाक्य असतात ना की जरी काही नाही कळलं की आमची सपोर्ट टीम आहे, गुगल फॉर्म भरा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तेवढी एक गोष्ट डोक्यात होती की जरी काही झालं तरी आपण संपर्कात राहू शकतो, माहिती घेऊ शकतो, रिपीट करू शकतो. एकदा नाही 10 वेळा पण रिपीट करू शकतो. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद.